मानला हा तिघू खरा आपल्या काही पोरगी ओळख दाखवूक नाही आणि ही तिसरी टोटल जाम वाढत चालली तिघू खर सेंचुरी मारतील बहुतेक संपली मॅच इंडिया हरली बहुतेक मिस्टर तिळगुळकर तुम्ही मला प्रेमात पडल्याची जी काही लक्षणं सांगितलीत ना आय थिंक आय एम गोइंग थ्रू द सेम फेज म्हणजे मी तसंच काहीसा अनुभवतीये काय सांगताय मॅम पण प्लीज म्हणजे तुम्ही हे कोणाला सांगू नका मी का सांगे आणि मॅम अशा गोष्टी लोकांना आपोआप कळतात पण दिस इज नाईस कॉंग्रॅच्युलेशन्स नाही म्हणजे मला खरंच कळतही नाहीये की हे खरंच प्रेम आहे का म्हणजे असं कधीच काही घडलं नव्हतं म्हणजे मला कळतच नाही की नेमकं मी काय बोलावं हे असं मॅम कन्फर्म करा आणि मला नंतर सांगा की काय प्रोग्रेस आहे तेच तर करतेय मॅम पण हे सगळं मला का सांगताय म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला हे सगळं वाटतंय त्या लकी माणसाला जाऊन सांगा आणि त्याच्याकडनं खात्री करून घ्या डोंट वेस्ट युअर टाइम ना ते तर मी सांगेनच पण योग्य वेळ आल्यावर काय झालं मला एकही कपडा पसंत पडत नाहीये मग बरं आहे ना आज घराबाहेरच पडू नकोस मला आभासने भेटायला बोलवलंय मी जाणार म्हणजे जाणार मी काय म्हणते नीतू तू एकदा नाही 10 वेळा विचार कर यात काय विचार करायचा प्रत्येकाच्या नशिबात येत नाही असं तू कशाला त्या भानगडीत पडतीयस तू पण नाही तुझ्या मुलीच्या मनासारखं होते तुला तर आनंद झाला पाहिजे ना तर तू मला घाबरवतेस मी तुला घाबरवत नाहीये मला तुझी काळजी वाटतेय आणि म्हणूनच सांगते ना की तुझ्या बरोबर तू नागेशला घेऊन जा हा नाग्या आई तो किती लाज आणतो ना हे तुला चांगलंच माहितीये हा मग त्याला समोर उभा कर ना पण बरोबर तर घेऊन जा तो त्याचा आगाऊपणा अगदी कधीही सुरू करू शकतो तेव्हा ही रिस्क मी अजिबात घेणार नाही अजिबात नाही एक मिनिट बाबांना घेऊन जा बाबा काय वेगळेत ते तिथे येऊन आभासच्या मागे लागतील पॉलिसी घे म्हणून आणि पळवून लावतील आभासला तुला आठवतंय ना मागच्या वेळेला सोसायटीत तो चोर पकडला गेला होता तेव्हा लोक तुला मार मारतायत आणि बाबा तिकडे पॉलिसी विकतायत शेवटी तो चोर पण म्हणाला की प्लीज मला ठार मारून टाका पण पॉलिसी नको पण मला अजूनही असं वाटतंय की तू सुम्याला किंवा पल्लवीला बरोबर घेऊन जाणार नो मी कोणालाच माझ्या बरोबर घेऊन जाणार नाही मी तिकडे जाणार पण माझ्या आभासला एकटीच भेटणार मी आभास पल्लू जिथे इच्छा तिथे मार्ग अगं नाही ग प्रोफेसर पटवर्धन मार्ग स्टुपिड रस्ता नाही ऋषीला बघ दिवसच खास आहे ना आज कुठे जाताय गिफ्ट आणायला अरे वा कोणाचा बर्थडे नाही बर्थडे नाहीये पण ऍक्च्युली ना पुढच्या वर्षीपासून हा दिवस माझा बर्थडे म्हणून आपण साजरा करू शकतो ते काय ना आज नव्याने जन्मच होतोय ना माझा ते मला कळलं नाही काय अरे आज आभासला भेटायला जाते मी पहिल्यांदा कशाला उगाच उगाच म्हणतोयस तू अरे आभासने स्वतः मला फोन केला होता आणि त्याने सांगितलं की त्याला मला भेटायचंय वा चांगलंय ऋषी माझी हेल्प कर ना प्लीज मला सजेस्ट कर ना मी आभासला काय गिफ्ट देऊ नाही म्हणजे पहिल्यांदाच भेटते ना मी त्याला सो अगं नीतू मी कसं सांगणार अरे म्हणजे मुलं म्हणजे मुलांना काय आवडू शकतं असं जनरल सांग ना प्लीज हो हे बघ तू खूप सेन्सिबल वाटतो मला त्या हिशोबाने तू त्याला एखादं कवितेचं पुस्तक देऊ शकते त्याला आवडेल वा ऋषी सर वा काय आयडिया दिलीस
खरंच यार मला सुचलंच नाहीये. मी ना त्याला कवितेचंच पुस्तक देईन आता. थँक्यू. बाय द वे, तुझा हा आभास खराच आभास आहे ना? ऑब्विसली. मी स्वतः बोलले त्याच्याशी. 2दा फोनवर त्याचा आवाज ऐकलाय मी. माझा आभासच आहे तो. व्हेरी गुड. तुझा भेट त्याला. ओके. पण कसं आहे ना, त्या फोन नंबरची एकदा खात्री करून घे. हल्ली फेक फोन कॉल्स खूप वाढलेत. हो ना. नाही, मी असं नाही म्हणत आहे की हा आभास फेक आहे, पण गेले काही दिवस पुण्यात ना भामट्यांची टोळी फिरते. ते मुलींना कॉल करतात, एकांतात बोलवतात आणि मग त्यांच्याबरोबर ना चित्रविचित्र प्रकार करतात. माय गॉड, रिअली? मग काय. आणि नाही का, तुझा आभास एकदा प्रोग्राम मध्ये म्हणालेला की आंधळा विश्वास ठेवू नका, प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्या. बरोबर, एकदम बरोबर. मग एनिवे, एन्जॉय युअर मीटिंग विथ आभास. ओ मेरी ज़ोरा ज़बी, तू अभी तक है हंसी और मैं जवान. बाबा? तुझ पे. ब्रेकअपचा अटॅक कंट्रोलमध्ये आहे ना? म्हणजे तुमच्या प्रेमभंगाचा अभंग संपला ना आता? अभंग नाही बेटा, अगं त्याला कीर्तन म्हणतात. आणि कीर्तन कसं रात्री सुरू झालं ना की पहाटेपर्यंत रंगतं. अरे बापरे. हे बघ, तू काळजी करू नकोस. अगं तो हवा हवा असणारा मला जो अटॅक आहे ना, तो आता कंट्रोलमध्ये आहे आणि न ठेवून सांगतो कोणाला. चला, चांगलंय. म्हणजे अगं शेवटी काय, मी माणूस आहे ग, आणि माणसाला मन असतं, भावना असतात. त्यामुळे हा अटॅक पुन्हा असं डोकं वर काढू शकतो, काही सांगता येत नाही. म्हणजे तुमच्या मनात गोंधळ अजूनही चालू आहे तर? हो, पण हे बघ, तू त्याचा विचार करू नकोस. मला माझ्या विश्वास राहू. ओके. बाबा ऐका ना, मला सांगा आईच्या जुन्या साड्या कुठे आहेत? ए, म्हणजे आईच्या साड्या घेऊन मी गळफास लावणार नाहीये, आत्महत्या करणार नाहीये. अरे ती स्टेज आहे ना, अजून आली नाहीये. अरे मला अजून जगावं असं वाटतंय. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर जीने का इरादा है. बाबा त्यासाठी नकोय मला. माझं एक काम आहे, सांगा ना कुठे आहेत? अगं आईच्या साड्यात मी जपून ठेवल्यात. पण का हव्यात तुला? बाबा हव्यात मला, मी तुम्हाला सांगते नंतर. अरे पण साडी आणि तू, मला खरंच आश्चर्य वाटतंय. हो बाबा मला सांगा ना कुठे आहेत त्या साड्या? आत कपाटात वरच्या कप्प्यात ठेवले. ओके, थँक्यू. पल्लू, ऍक्च्युली तुम्हा सगळ्यांचं ऐकून ना मला खरंच खूप टेन्शन आलंय. हा मग तेच तर. आणि मग अशा वेळी रिस्क घेणं अडाणीपणाचं ठरेल ना. मी तर म्हणते, वाय डोंट यू कॉल हिम, चेक कर ना ऑथेंटिक आहे का नंबर. युअर राईट पल्लू, मी फोन करून ना चेक करायलाच हवं. तसे ना ऋषी म्हणत होता की हल्ली फेक कॉल्स खूप वाढलेत. आणि ऋषी म्हणतोय म्हणजे त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असेल. आणि तसे पल्लू, आभासला तर भेटायचंय, पण उगाच विषयाची परीक्षा कशाला. यू गॉट अ पॉइंट. फोन करून ना चेक करूनच जायला हवं. पण एक प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे आभासचे 2 नंबर आहेत. नेमका कुठल्या नंबरवर कॉल करू? मला काय वाटतं ना, एक काय त्रास आहे हा माणसाला. तुम्ही सांजेला झोपून पण देत नाही. हॅलो. हॅलो. हा आभासचा नंबर आहे ना? हा कोण आहे? आवाज विभाचा नंबर नाहीये. मग आपण कोण बोलताय? मी सुम्या बोलतोय. काय? तुम्ही दोघं इथे काय करताय? या फ्रॉड आभासचं भांड फोडायला आलोय. रॉड आभास कशावरून?